गोळ्या खा, म्हणजे मग चांगली झोप लागल बघ तुला. होय होय व. एक बोलू का? अगं बोल की. राणी काय करते इथं? तिने इथं नाही थांबलं पाहिजे. तिला तिच्या घरी पाठवून द्या तुम्ही. ती तुझ्या काळजी पाहिजे तर राहिली ना. हो मी पण तिच्या काळजीपोटीच म्हणते या. कसं कळणं झालंय तुम्हाला? मी जर तुम्हाला बरी झालेली पाहिजे असेल ना तर राणीला तिच्या सासरी पाठवा. अगं तुझ्या राणीमध्ये ना माझा कोडमारा व्हायला लागलाय बघ. काय करू ती कळ नाही. राणी तिच्या घरी जाय नाही आणि तू पण माझा ऐका नाही. आता काय करू मी? मी जी म्हणते ना तीच करा. राणीला घरी पाठवा तिच्या. हो तुम्हाला कसं कळणं झालं या? लगीन झालेली पोर आहे ती. हो आत्ताशी कुठं ती जण जावई बापूंचं नातं सुधारायला लागलंय. त्या मालतीबाईच अजून बी राणीवर चिडल्यातच. आपल्या पायात तिच्या घरात काही वादळ यायला नको. मला सांगा, आपल्यामुळं जर मालतीबाई साहेबांनी परत राणीला घरातनं बाहेर काढलं तर? माझ्या या दुखण्यामुळं परत त्यांच्या घरात काय झालं तर केवढ्याला पडेल ही? कळतंय का तुम्हाला? हो मी बी तिच्या काळजीपोटीच म्हणते या. राणीनं आता इथं नाही थांबलं पाहिजे. तुम्ही काय बी करा पण राणीला तिच्या सासरी पाठवा. हवं ऐकाल ना माझं एवढं? पाठवाल ना राणीला सासरी? मला आता राणी तिच्या माहेरात राहायला नकोय. एवढी जड झालीये का मी तुला? आई, मी तुला या अवस्थेत सोडून इथनं कुठेही जाणार नाही. मी सांगून ठेवते तुला. का? अगं सुर ऐक, का नाही जाणार? आणि आमची मडी अशी किती दिवस सांभाळत बसणार आहे इथंच? राणे तुला तुझ्या घराचे संसाराचे काही काळजीच नाही का ग? आता तुझं लगीन झालंय त्याच्यामुळं ती तुझं सासरचं घर सांभाळणं कर्तव्य आहे तुझं. ती जबाबदारी आहे तुझी. माहेर परक झालंय तुला आता त्याच्यामुळं तिकडचे कर्तव्य पार पाड. हिथं नको गुतूस. आई, किती सहज बोलून गेलीस नाही. माहेरात गुंतू नको, माहेरात परक झालंय. पण एवढं सोपं असतं का ग? माहेराला विसरणं, त्याला परक करणं. जगातली प्रत्येक मुलगी लग्न झाल्यानंतर सासर आपलंसं करते. तिकडच्या माणसांना जीव लावण्याचा प्रयत्न करते. म्हणून तिला तिचं माहेर विसरता येतं का ग? तिची बुद्धी तिला सांगत असते की आता पुढचं तुझं सगळं आयुष्य तुझं सासरच आहे. पण म्हणून तिचं मन माहेराकडे धावणं बंद करतं का ग? आई तूच सांग ना, बाईच्या आयुष्यातली माहेर आणि सासर अशी कसरत तिला कधी चुकली का ग? तिचा जीव दोन्हीकडे गुंतलेला असतो. पण आता माहेरासाठी ती परकी झालीये म्हणून माहेर तिला बाजूला टाकतं. आणि सासरकडच्यांसाठी ती बाहेरून आलेली मुलगी आहे म्हणून तिला हवं तसं प्रेम कधी मिळेलच असं नाहीये ना ग? आता या सगळ्यामध्ये त्या बाईच्या मनाची भरपट होते फक्त. तिचा जीव दोन्हीकडे आणि तिच्यावर कोणाचा जीव नाही. अगं सासर म्हणजे बाईसाठी तिचा श्वास असतो आणि माहेर म्हणजे तिचं काळीज. तिला ना श्वास थांबवता येतो ना काळजाला बाजूला काढून ठेवता येत. दोघांमधली एक जरी गोष्ट थांबली ना तर बाई जगल कशी सांग बरं? अगं राणे तुझं सगळं खरं आहे आणि लग्नानंतर सासरच सगळं काय असतं ग. असं कोणी ठरवलं? हा, असं कोणी ठरवलं आई सांग बरं? माझ्या जागी जर तुमच्या घरी मुलगा जन्माला आला असता तर त्यांनी तुमच्या आयुष्यभराची जबाबदारी घेतलीच असती ना. मग तुमची मुलगी म्हणून जर माझ्या आई वडिलांची जबाबदारी मला घ्यायची आहे तर तुम्ही मला का अडवताय? लग्न झालं म्हणून जन्म देणाऱ्या आई वडिलांचं आणि मुलीचं नातं तुटून जातं का? सांगा ना, ती त्यांची मुलगीच राहत नाही. मग अहो एका क्षणात तुम्ही तिला असं परक का करून टाकता? आमच्यासारख्या मुलींना जर दोन्हीकडची जबाबदारी घ्यायची असेल तर तुम्ही आई वडील म्हणून असा विचार का
का करता की आता लग्न झालंय म्हणून आमची तुमच्यासाठी धडपड करायची जबाबदारी संपली. आमचा तो अधिकारच नाही. बघा, मुलींनी जर ठरवलं ना तर दोन्हीकडच्या कुटुंबाचा प्रेमानं सांभाळ करू शकतात. सगळी सुख दोन्हीकडच्या लोकांच्या पायाशी आणून टाकू शकतो. दोन्ही घरांची जबाबदारी खंबीरपणे आपल्या खांद्यावर उचलू शकतो. आणि या बाबतीत बायकांचे खांदे खूप मजबूत असतात आई. माहेर आणि सासरचा भार मुली हसत हसत सांभाळतात. फक्त अशा वेळी ना तुम्ही आई वडील म्हणून आम्हाला हक्काने बोलवा. तुम्हाला जे काही पाहिजे ना ते तुम्ही हक्काने मागा ना आमच्याकडं. तुम्ही काही करा पण एका मुलीकडून तिच्या आई बापाची सेवा करण्याचा अधिकार नका घेऊ. मी हात जोडते तुमच्या समोर, मी पाया पडते तुमच्या. राणे, काय करते आज पोरी? आज बोलून लाजवू नकोस ग. आई बापाला पोरीच्या संसाराची काळजी असते म्हणून काळजावर दगड ठेवून पोरीला सासरी जा असं सांगायला लागतंय ग राणे. नाहीतर कुठल्या आई बापाला पोरगी जड होत्या वय ग. नाही होत ना ग. मग तुम्हाला इथनं जा म्हणायचं. मग आता तू बरी होईपर्यंत मी इथनं कुठंच जाणार नाही. हे बघ आई, यावर आता तू काहीच बोलायचं नाही. इथनं जा असं तर अजिबात सांगायचं नाही. राणे बाई, मला तुझं प्रेम काळजी समद कळतंय ग. तिथं तुझ्या डोक्यात टांगती तलवार आहे ग पोरी. त्या सगळ्याचा विचार तू नाही करायचा. माझ्या बाबतीत जे काही होईल ना ते मी सांभाळून घे. तू नको काळजी कर. अगं, माझ्यासाठी तू महत्वाची आहे. तू बरी होईपर्यंत मी इथनं कुठंच जाणार नाही. आणि यावर आता तू काहीच बोलायचं नाही. बुवा, औषधं द्या आईची. होय.